नाशकामध्ये उबाठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण उबाठाचे नेते सुधाकर बडगुजर उबाठात नाराज आहेत. ही कबुली खुद्द बडगुजर यांनीच दिली आहे. पक्षात संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं गेलं नाही असा बडगुजर यांचा आरोप आहे. त्यांची तशी नाराजी आहे. त्यामुळे लवकरच सुधाकर बडगुजर उबाठाला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीची चर्चा सध्या पाहायला मिळते. सुधाकर बडगुजर यांनी स्वतःच याबाबत कल्पना दिलेली आहे की आपण नाराज आहोत. आपल्यासोबत सुधाकर बडगुजर आहेत. आपण नाराजी व्यक्त केली आहे, आपण नाराज आहात असं सांगताय, नेमकं काय कारण आहे? मी नाराजी व्यक्त केली नाही. मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी चर्चा सगळीकडे मीडियामध्ये पसरली की या दृष्टीने महापालिका कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. पहिला प्रश्न होता महापालिकेच्या आस्थापनावरती 3609 जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भराव्यात. दुसरा मुद्दा होता क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन प्रलंबित आहे, ते प्रश्न त्वरित सोडवावे. तिसरा प्रश्न होता की आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा 10, 20, 30 ह्या लोकांना मिळावा. हे 3 प्रश्नासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. हे फक्त कारण होतं, निमित्त होतं असंही बोललं जातं. नाही, कारण असं तर बंद दारात भेटलो असतो ना, ओपन मैदानात नसतो भेटलो. ओपन मैदानात भेटलो. परंतु तुमच्याबरोबरच इतरही काही नगरसेवक नाराज असल्याचं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात. ते नेमकं काय आहे? काय नाराजी? संघटनात्मक बदल ज्यावेळेस झालेत मध्यंतरच्या काळामध्ये तेव्हापासून एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती पक्षाला मी कळवलेली आहे. तुमचं नाराज असण्याचं नेमकं काय? येणारा काळच सांगेल. मग माझ्या नाराज असण्याचं काही कारण? मी म्हटलो की मी कोणावर नाराज नाही. मग असं काय घडलं की बडगुजरांना बाजूला केलं गेलं ज्यावेळेला नवीन बांधणी झाली त्यावेळेला? नाही, जिल्हाप्रमुख पदावरून मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी फ्रंट फुटला म्हणून मी काम नाही करू शकत, म्हणून पक्षप्रमुखांना कळवलं होतं जिल्हाप्रमुख पदावरून मला दूर करावं, ही जबाबदारी कोणाला तरी द्यावी. पण ज्या लोकांची नावं सुचवली होती ती नावं संघटनेमध्ये जाहीर झाली नाहीत आणि मग एकंदरीत निर्णय कोणाच्या सांगण्यावरनं घेतला गेला माहीत नाही. आणि तो निर्णय जाहीर झाल्यानंतर एक 10-12 लोकांची आमची टीम नाराज होती. वस्तुस्थिती. आपल्यासोबत सुधाकर बडगुजर होते. खरं तर सुधाकर बडगुजर यांनी एक वक्तव्य करत असताना असं म्हटलंय की मी स्वतःवर नाराज आहे, त्यामुळे त्यांचं स्वतःवर नाराज असण्याचं नेमकं काय कारण आहे आणि त्यांची स्वतःवरची नाराजी पुढच्या काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला महागात पडू शकते का, हे बघणं महत्वाचं असेल. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. उपसभापती नीलम गोरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. महिला आयोगाच्या कामकाजाबाबत आयोजित संवादात स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर राहणार आहेत. या बैठकीमध्ये सगळ्या क्षेत्रातल्या महिलांना बोलवलं गेलंय. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीत केली जाणार आहे. विधान भवनामध्येच ही बैठक उपसभापती नीलम गोरे यांनी बोलवलेली आहे. या बैठकीचं निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पाठवण्यात आलेलं होतं. त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो, पण नीलमताईंचं फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं. त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काय गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात. बरं, आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय 1-2 केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे. यशोमती ठाकूर यांनी नीलम गोरे यांच्या बैठकीवर ताशेरे ओढलेले आहेत. पुढे जाऊया. उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. सोमवारी ते नाशिकमध्ये बोलत होते. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतला. गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेत. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्याकरता भाजपने जे दलाल नेमलेले आहेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला. संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर टीका केली आहे. खरं तर आधी गिरीश महाजन म्हणाले की उद्धव ठाकरेंचा पक्ष आता काही राहणार नाही, संपायला आलेला आहे, जमीनदोस्त होईल. आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलंय
आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर देताना गिरीश महाजनांना दलाल असं संबोधलेलं आहे. इतरांचे पक्ष फोडायचे आणि भाजपात त्यांना प्रवेश करून द्यायचा, अशा दलालांपैकी एक दलाल आहेत गिरीश महाजन, असा उल्लेख, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली आहे गिरीश महाजनांवर. आता हे प्रकरण, हा वाद, हे आरोप प्रत्यारोप किती दूरवर जातात, किती दिवस याची चर्चा होत राहते, हे बघणं महत्त्वाचं आहे. जो बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं. आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले, तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली, तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये. लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये. जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात. कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची जागा 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला दिली जाणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकाराचं वाटप नसल्याचं चित्र. राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांसंदर्भात तक्रार करणारे 2 वेळापत्र. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन. संजय राऊतांकडून खरपूस समाचार. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारमुळे ओबीसी विद्यार्थी झळकला परदेशी शिष्यवृत्तीच्या जाहिरातीत. मात्र प्रत्यक्षात चंद्रपुरातील रोहित दिवसेच शिष्यवृत्तीकरता ठरला अपात्र. नाशकात उबाठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता. पक्षात संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्यानं सुधाकर बडगुजर नाराज. बडगुजर लवकरच उबाठाला रामराम करण्याच्या विचारात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 जूनला. मालमत्ता जप्ती आणि इतर अर्जांवर होणाऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकमही राहणार उपस्थित. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट. दोघांमध्ये सदिच्छा भेट झाल्याची माहिती. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राजेंद्र आणि सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ.